अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. 10th स्टँडर्ड मराठी ब्रिज कोर्स दिन 17वा. क्षेत्र आहे भाषण लेखन. संकल्पना आहे भाषा अभ्यास आणि काळ. भाषा अभ्यासमध्ये काळ ही संकल्पना आपण ओळखणार आहोत. क्षमता आणि कौशल्य आहे विविध काळातील वाक्य बोलता येणे व लिहिता येणे. जाणून घेऊया काळाचे प्रकार किती व कोणते. तर काळाचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. कोणते? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाक्य देऊन ती वाक्ये वाचण्यास सांगावी व त्या वाक्यातील क्रियामधील फरक जाणून घेऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा करावी. आगे बढ़ते हैं हम. उदाहरणे कुछ मिसालें यहाँ पर दी गई है. सुभाष अभ्यास करतो. सुभाषने अभ्यास केला. सुभाष अभ्यास करेल. मुले बागेत खेळतात. मैदानावर मुले धावली. उद्या परीक्षा सुरू होईल. और यहाँ पर आप देख सकते हो कि जैसे मिसाल के तौर पर सुभाष अभ्यास करतो ये वर्तमान काल है. सुभाष ने अभ्यास केला भूतकाल. सुभाष अभ्यास करेल भविष्यकाल. मुले बागेत खेळतात वर्तमान काल. मैदानावर मुले धावली भूतकाल. उद्या परीक्षा सुरू होईल भविष्यकाल. काही क्रियापदे देऊन त्या क्रियापदाचे काळ विचारावेत. जैसे खातो वर्तमान काल. रडली भूतकाल. झोपेल भविष्यकाल. खाल्ला भूतकाल. जातो वर्तमान काल. बसला भूतकाल. खेळेल भविष्यकाल आणि विकल्या ये भी हो जाएगा भूतकाल. सक्षम बनूया. शिक्षकांनी काळाचे मुख्य 3 प्रकार सांगावे. कौन से हम देख सकते हैं? सबसे पहला वर्तमान काल, भूतकाल और भविष्यकाल. खालील वाक्यांचे काल ओळखा. सुगरण झोका झाडाला टांगते वर्तमान काल. मुलांचे आयुष्य बदलेल भविष्यकाल. सायंकाळची शोभा अवर्णनीय आहे वर्तमान काल. दुसरे पेन घेऊन काम सुरू केले भूतकाल. झाडावर फुले हसू लागलीत भविष्यकाळ. आपण उगाच अभिमान बाळगतो वर्तमान काल. तो इस तरह से आपने चंद मिसालें यहाँ पर देखी. आगे बढ़ते हम. शिक्षकांनी वरील उदाहरणांच्या मदतीने विद्यार्थ्यांना काळ या घटकाची ओळख करून द्यावी. उदाहरणार्थ घडत असलेली क्रिया, घडून गेलेली क्रिया आणि घडणार असणारी क्रिया या पद्धतीने काळाची ओळख करून द्यावी. सरावासाठी काही उदाहरणं वाचून घ्यावीत. कल्पक होऊया. पुस्तकातील वर्तमान काळ, भूतकाल आणि भविष्यकाळ 10 वाक्य शोधून लिखण्यास सांगणे. किताब में से वर्तमान काल, भूतकाल और भविष्यकाल के 10 वाक्य 10 जुमले ढूंढकर लिखने के लिए कहे. शोधलेल्या वाक्यांचा काळ बदलून वाक्य पुन्हा लिखण्यास सांगणे. ढूंढे हुए जो है वाक्य है उन्हें ढूंढकर उनका काल बदलने के लिए कहे. आंतरजालाच्या मदतीने काळ या घटकाची अधिक माहिती मिळवण्यास सांगणे और इंटरनेट की मदद से काल के ताल्लुक से मज़ीद जानकारी हासिल करने के लिए कहे. पूरक साहित्य स्रोत यहाँ पर क्या होगा? तो इयत्ता 9वी ची पाठ्यपुस्तक, दीक्षा ऐप, QR कोड इत्यादि. तो आज के सेशन को यहीं पर करते हैं ख़त्म. इंशाल्लाह नेक्स्ट सेशन में फिर आपसे मुलाकात होगी. चैनल को अपना प्यार देते रहिए और इसी तरह से चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए. और आगे भी ब्रिज कोर्स ख़त्म होने के बाद में आप चैनल पर क्या देखना चाहते हैं इसके ताल्लुक से आप कमेंट कीजिए. इंशाल्लाह आपकी जो डिमांड्स होगी उसी के मुताबिक वीडियोस बनाने की कोशिश की जाएगी. थैंक यू वेरी मच.